ढीगभर मसाले घातले तरच चिकनची भाजी चवीला छान होते असं अजिबात नाही. उलट जास्त मसाले घातले, जास्त खोबऱ्याचं वाटण घातलं ना, तर चिकनची जी मेन चव असते ती दबून जाते आणि मसाल्यांची चवच जास्त लागते. त्यामुळे आपण कमी साहित्यामध्ये, कमी वाटणामध्ये चिकनचा झणझणीत रस्सा कसा बनवायचा आणि चिकनचं सुक्कं कसं बनवायचं ते पाहणार आहोत. कमी वेळेत, कमी साहित्यामध्ये तयार होणारी रेसिपी आहे, तरी देखील चवीला अगदी भन्नाट लागते. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 700 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. गावरान कोंबडीचं हे चिकन आहे आणि चिकन जे आहे ते स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुतलेलं आहे. एकदम स्वच्छ करून घेतलं आहे आणि या चिकनला आपण मॅरिनेट करून घेणार नाहीत, कारण आपण लगेचच याची भाजी करणार आहोत. जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही हळद मिठाने याला मॅरिनेट करून ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्ही भाजी बनवू शकता. आणि मी इथे पाणी घेतलेलं आहे पातेल्यामध्ये. हे पाणी मी गरम करून घेणार आहे. चिकन शिजवण्यासाठी आपण गरम पाणी वापरणार आहोत त्यासाठी. तर मी गॅसवर कुकर गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकले आणि तेलामध्ये आपल्याला 2 कांदे बारीक चिरून घेतलेले टाकायचे आहेत. व्यवस्थित परतून घ्यायचे आणि जे आपण पातेल्यामध्ये पाणी घेतलं होतं ना, ते शेजारच्या गॅसवर मी गरम होण्यासाठी देखील ठेवलेलं आहे. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने थोडासा कांद्याला गुलाबी रंग आला की आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती कमी करायची आहे. जास्त कांदा इथे परतून घ्यायचा नाही आहे, नाहीतर चिकनची जी चव असते ती वेगळी लागू शकते. तर जास्त प्रमाणामध्ये चिकन आहे 700 ग्रॅम, त्यामुळे मी इथे 3 चमचे धना पावडर टाकलेले आहे. धना पावडर घरीच बनवलेली आहे. तुमच्याकडे जर धने असेल ते देखील तुम्ही वाटून इथे टाकू शकता. आणि 1 चमचा मी इथे हळद टाकलेली आहे. व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे. कांद्यासोबत धने पावडर आणि हळद व्यवस्थित परतून घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे मोठा 1 चमचा भरून आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. ती देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची. आलं लसूण जे आहे ते कच्चंच आहे, त्यामुळे आपण व्यवस्थित परतून घ्यायचे. आलं लसणाचा कच्चेपणा पूर्ण जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. धना पावडर, हळद आणि आलं लसूण याचा पूर्ण एकजीव झाला पाहिजे. कांद्यामध्ये एकदम ते मिक्स झालं पाहिजे. आता यानंतर लगेचच त्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेलं चिकन टाकून घ्यायचे. तर चिकन जे आहे ते आपल्याला त्याचा लाल रंग जाईपर्यंत परतून घ्यायचे. गॅसची फ्लेम जी आहे ती फास्ट करायची आणि फास्ट गॅसवर जोपर्यंत चिकनचा कलर बदलत नाही, म्हणजे त्याला थोडासा पांढरट कलर येत नाही, तोपर्यंत ते कंटिन्यू हलवत राहायचे आणि परतून घ्यायचे. ज्यावेळेस आपण जास्त परतून न घेता असं चिकन शिजवतो ना, त्यावेळेस चिकन खाताना त्याचा थोडासा वेगळा असा वास येतो. त्यामुळे चिकन व्यवस्थित परतणं ते देखील गरजेचं आहे. व्यवस्थित चिकन परतून घ्यायचं आहे. तर आपलं भरपूर असं चिकन आहे. चिकनची क्वांटिटीनुसार मी यामध्ये मोठा 1 चमचा भरून मीठ टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा आवडीनुसार यामध्ये मीठ टाकू शकता. मीठ टाकल्यानंतर देखील मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि अजूनही बघा गॅसची फ्लेम जी आहे ती फास्टच आहे. यानंतर साईडच्याच गॅसवर आपण पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं, तर ते पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे. तर पाणी किती टाकायचं आहे? चिकन पाण्यामध्ये बुडेल इतपतच आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. जास्त पाणी देखील टाकायचं नाही, कारण काय होतं, ज्यावेळेस आपण कुकरमध्ये जास्त पाणी टाकतो ना, त्यावेळेस शिजताना ते पाणी बाहेर येतं आणि वाया जातं. त्यामुळे थोडंसं कमीच पाणी टाकायचं आहे. आणि आता लगेचच कुकरला झाकण लावून कुकरच्या मीडियम फ्लेमवर आपल्याला 4 ते 5 शिट्या करून घ्यायच्या आहेत. चिकन व्यवस्थित शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया. तर इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आणि गरम कढईमध्ये मी पाऊण वाटी खोबरं घेतले. खूप जास्त देखील खोबरं घेतलेलं नाही आहे. एकदम पातळ काप आहेत खोबऱ्याचे. पातळ असं चिरून घेतलं. तुम्ही किसून जरी घेतलं ना खोबरं तरी देखील चालेल. तर सुकं खोबरं मी इथे घेतलेलं आहे आणि 1 छोटासा चमचा मी इथे तेल टाकून व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत खोबरं जे आहे ते भाजून घेते. गॅसची फ्लेम कमी करायची आणि व्यवस्थित खोबरं भाजून घ्यायचं. आणि त्यानंतर यामध्ये आपण फुटाण्याचं डाळ टाकणार आहोत. तर मी ते खूप जास्त ग्रेव्ही मी करणार नाही आहे, त्यामुळे 2 चमचेच मी ते फुटाण्याचं डाळ घेतलेलं आहे आणि ते देखील आपल्याला खोबऱ्यासोबत व्यवस्थित भाजून घ्यायचे. ते काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये इथे मी 2 कांदे पातळ उभे असे चिरून घेतले होते. ते कांदे आपल्याला भाजून घ्यायचेत. बघा, गॅसची फ्लेम जी आहे ती फास्ट करायची. यामध्ये देखील कांदा भाजण्यासाठी मी 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि कांदा व्यवस्थित भाजून घेत आहे. कांद्याचा देखील सोनेरी रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे आणि कांदा लवकर भाजण्यासाठी त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. कांदा भाजल्यानंतर कोथिंबीरीच्या ज्या काड्या आहेत त्या मी इथे घेतलेल्या आहेत आणि भरपूर असा गावरान लसूण मी इथे घेतला आहे.
यामध्ये आता अद्रक असं सेपरेट टाकायची गरज नाही, कारण आपण चिकन शिजत असताना त्यामध्ये आलं लसूण पेस्ट भरपूर टाकलेली आहे. त्यामुळे मी इथे आलं टाकणार नाही आहे. आता फक्त लसूण आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि कांदा. हे सर्व मसाले थंड झाल्यानंतर एकदम बारीक वाटून घ्यायचेत. आता इकडे बघा कुकर देखील थंड झालेला आहे आणि चिकन शिजलेलं आहे का ते आपण चेक करून घ्यायचे. तर चेक करून बघूया. चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे. खूप जास्त देखील आपल्याला चिकन शिजायचं नाही आहे. इतपतच चिकन इथे शिजून घ्यायचं आहे. आणि यानंतर लगेचच त्याच कढईमध्ये, ज्या कढईमध्ये आपण कांदा भाजला होता ना, त्याच कढईमध्ये मी आता सर्वात अगोदर चिकनचं सुकं करणार आहे. तर मसाला वाटून घेतला होता, त्यातला काही मसाला मी चिकनचं सुकं करण्यासाठी वापरणार आहे. तर यामध्ये मी 2 चमचे तेल टाकले आणि त्यानंतर 3 चमचे यामध्ये मी मसाला टाकणार आहे परतण्यासाठी. आणि जेवढं मला चिकन सुकं बनवायचं आहे ना, तेवढं मी डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. तर मी ते 3 चमचे वाटलेलं वाटण घेतलं आहे, ते आपण व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि हे जे वाटण आहे ना, ते खूप जास्त परतण्याची गरज नाही आहे, कारण ते आपण व्यवस्थित भाजलेलं आहे, त्यामुळे जास्त परतायचं नाही आहे. थोडंसं परतलं की लगेच त्यामध्ये आपण मसाले टाकून घ्यायचे. यामध्ये सर्वात अगोदर अर्धा चमचा मी इथे हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर घरगुती साठवणीचा जो मसाला आहे ना, तो 2 चमचे मी मसाला टाकणार आहे, कारण चिकन आपण झणझणीत करत आहोत आणि त्यामध्ये आपण वेगळे असे खडे मसाले अजिबात वापरलेले नाही. त्यामुळे मी इथे 2 गच्च भरून चमचे घेतलेले आहेत मसाल्याचे, ते टाकलेले आहेत. आणि त्यानंतर ते देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि डिशमधलं जे आपण चिकन घेतलं होतं सुकं करण्यासाठी, ते मी मसाल्यामध्ये टाकून घेतले. मसाल्याचं व्यवस्थित कोटिंग तयार झालं पाहिजे चिकनवर. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करत असताना चिकनचे जे पीस आहेत ना, ते तुटले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. आणि इथे आपण चवीनुसार मीठ टाकायचं. तर मी इथे अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. खूप जास्त देखील मीठ इथे टाकलेलं नाही आहे, कारण आपण चिकन शिजत असताना आणि कांदा भाजत असताना देखील मीठ इथे वापरलं होतं. तर चिकन खूप जास्त कोरडं होऊ नये त्यासाठी मी इथे थोडंसं अळणी पाणी जे आहे, अळणी रस्सा आहे चिकनचा, तो टाकलेला आहे. याने काय होतं, चिकन जे आहे ना, ते खाताना खूप जास्त कोरडं होत नाही किंवा घशामध्ये दाटल्यासारखं होत नाही. एकदम ज्युसी चिकन जे असतं ना, तसं तयार होतं. एकदम मऊ लुसलुशीत असं चिकन सुक्कं इथे तयार आहे. वरतून आपण हिरवीगार कोथिंबीर टाकली आणि आता तयार झालं इथे चिकनचं सुक्कं. त्यानंतर आपण लगेचच आता भाजी करून घेऊया. चिकनचा झणझणीत तर्रीदार असा आपल्याला रस्सा बनवायचा. तर इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि 2 चमचे तेल मी इथे टाकले. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जो काय मसाला उरला होता ना, तो सर्व मसाला आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. मसाला तेलामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मी 1 मोठा चमचा बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे आणि त्याने रंगसुद्धा खूप छान आला आहे मसाल्याला आणि मसाल्याने तेल देखील सोडले. खूप छान तर्री अशी भाजीला येणार आहे. यानंतर बाकीचे मसाले देखील टाकून घ्यायचे. तर अर्धा चमचा मी इथे हळद टाकलेली आहे आणि यामध्ये देखील आपण घरगुती साठवणीचा जो मसाला आहे ना, तो मी इथे 2 चमचे टाकून घेतलेला आहे. यामध्ये देखील मी मोठे 2 चमचे भरूनच मसाला टाकला आहे. मसाले जळू नये त्यासाठी मी इथे अळणी पाणी जे आहे चिकन शिजवलेलं, ते मी यामध्ये अर्धी पळी टाकले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतले. मसाले व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे. त्यानंतर जे शिजवलेलं चिकन आहे ना, ते सर्व चिकन मी यामध्ये टाकून घेतले आणि आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे त्यानुसार आपण यामध्ये आता पाणी वाढवायचं आहे. तर कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते मी पाणी यामध्ये टाकलं आणि ज्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटला होता मिक्सरच्या, ते देखील पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर बघा, खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ असा हा रस्सा झालेला नाही आहे. जसा मला हवा आहे तसाच याचा दाटसरपणा आलेला आहे आणि सर्वात शेवटी मी यामध्ये मीठ टाकलेलं आहे. तर 5 मिनटं मी गॅसवर भाजी शिजवून घेतलेली आहे. जास्त देखील भाजी आपल्याला शिजवायची नाही आहे. तरी बघा किती सुंदर आली आहे, रंग किती सुंदर आलेला आहे. एकदम लाल लाल भडक असं तर्रीदार चिकन इथे तयार आहे. त्यानंतर हिरवीगार अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करायची. तर तयार झालं इथे झणझणीत तर्रीदार असं चिकन आणि चिकन सुक्कं. एकाच वाटण्यामध्ये आपण 2 पदार्थ बनवलेले आहेत. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी गरमागरम भात, कांदा, लिंबू, तर्रीदार चिकन आणि सुक्कं चिकन, त्यासोबत अळणीसुद्धा आहे बरं का आपल्याकडे. अळणी चिकन आणि बाजरीची गरमागरम भाकरी. काय भारी लागतं ना. नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही कुठून माझी रेसिपी पाहत आहात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय करून नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.